राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान होणार आहे आणि संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला 1 जागा वाट्याला येणार आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका भाजपच्या राज्यातल्या शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात येत असली तरी शिवसेनेच्या नेतृत्वाकडून 10वा उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्यात येण्याचे आता संकेत मिळतात आणि त्यासाठी एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी खेळण्यात येणार आहे असंही कळतंय। मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना फटका बसणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेल्या आहेत। विधान परिषदेचं हे गणित कसं साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। तर विधान परिषदेत निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आहे। शिवसेनेचं विधानसभेतलं संख्याबळ हे 57 इतकं आहे। 2 जागा जिंकण्यात शिवसेनेला अडसर नाहीये। शिवसेना 10वा उमेदवार देण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांवर त्यासाठी आता डोळा ठेवण्यात येतोय। तर विधान परिषदेत हे सगळं गणित कशा पद्धतीनं शिंदेसेना करते बघावं लागेल। तर विधान परिषद निवडणुकीवरून राऊतांनी सुद्धा टोला हाणलेला आहे। शिंदे महान आहेत, भाजपची मतं सुद्धा ते फोडू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय। इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो। अमित शहानी वाढवलेला देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले। तसं काही नाही आहे। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणीही कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत।